पाऊस लांबल्यानं उन्हाच्या कडाक्यानं भात पिकाचे तरवे वाळू लागले आहेत. टँकरनं पाणी आणून भात पिकाचे तरवे जगवण्यासाठी पश्चिम पन्हाळ्यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामाची तयारी खोळंबली असून शेतीची अनेक कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. गत वर्षी मे महिन्यातच पावसाने सुरुवात केली होती. दमदार पावसामुळे काढणीला आलेल्या मक्का, सूर्यफूल, उन्हाळी नाचणी, भात पिकांचे मोठे नुकसान झाले. या अनुभवावरून यंदा शेतकऱ्यांनी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून मे अखेरीस भात पिकांचे तरवे केले. गेल्या 8-10 दिवसापासून दमदार पाऊस न झाल्याने जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झालेला नाही. भात तरवे लागवडीयोग्य झाले असले तरी पाण्याअभावी भातरोप लागवड रखडली आहे. काही ठिकाणी तरवे करपू लागल्याने शेतकरी टँकरमधून पाणी आणून त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. पिण्याच्या पाण्याचा साठा राखण्यासाठी पाटबंधारे विभागाने उपसाबंदी लागू केली आहे. त्यामुळे ऊस पिकांनाही पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. नदी जवळ नसल्याने भाताचे तरवे जगवण्यासाठी 500 रुपये खर्चून पाण्याचा टँकर आणावा लागतोय. आत्तापर्यंत 3 टँकर पाणी भाताच्या तरव्यांना दिले आहे. अजून किती आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल सांगता येत नसल्याची व्यथा काटेभोगाव तळेवाडी येथील राजाराम वाळवेकर, विष्णू वाळवेकर, संदीप वाळवेकर यांनी व्यक्त केली. पाणी टंचाईच्या संकटामुळे सध्या नद्यावरील पाणी उपसा बंदी घालण्यात आलेले आहे. मात्र काटेभोगाव परिसर नदीपासून लांब आहे. इथे विहिरी, बोरवेल व नाल्यातून उपसा करून शेतीला पाणी दिले जाते. भाताचे तरवे वाळू लागल्याने उपसा बंदीतून विहिरी, बोरवेल यांना वगळावे. संबंधित ठिकाणांना वीज पुरवठा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बबन खाटांगळेकर यांनी केली आहे. माझं नाव संदीप वाळवेकर, राहणार तळेवाडी. इथे नक्षत्र काळात आता मृग नक्षत्र निघतं आहे आणि मृग नक्षत्रामध्ये पहिला पाऊस सुरुवातीला थोडा पडला. त्या हिशोबावरती आम्ही तरवा ते पेरणी केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी गावामध्ये सगळ्यांनी ती पेरणी केली. पण पाऊस पहिला पडला त्यावरती तरवा उगवून आला. भात पेरणी केलेली उगवून आली. त्यानंतर पाऊस जो गेला, आज पाऊस मृग नक्षत्र निघून गेलं. जून महिना संपत आला तरी पावसाचं हे नाही. त्यामुळे आम्ही आता 500 रुपये टँकरला भाडं देऊन पाणी ते तरवाला जगवायला लागलो. कारण हा बी जर बुडलं तर परत बी तरवाची हे पेरणी करावी लागणार आणि परत आणि तरवा हे करून सगळं आपल्याला करावं लागणार. त्यामुळे आम्ही नवीन आता टँकरनं पाणी आणून तरवा जगवा लागलेला आहे. तिसरा टँकर आणलेला आहे. तिसऱ्यांदा पाणी या तरव्याला टँकर जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत तुम्हाला जगवावं लागणार. जगवावं लागणार तरवा आपल्याला. इथं मी बबन हिंदराव खाटांगळेकर, रघुनाथदादा शेतकरी संघटना काटेभोगाव. आज आमच्या गावात, आमच्या काटेभोगाव परिसरात जी पिकं वाळायला लागलेली आहेत ते उपसाबंदी असल्यामुळे, तर उपसाबंदी ही नदीला आहे, विहिरीला किंवा बोरला किंवा वड्याला वगैरे नाही आहे. ती जर लाईट जर चालू केली MSCBनं तर आमची ही पिकं जर वाळणार नाहीत, तरवा वाळणार नाहीत तर पुढचं पीक आम्हाला ते घेता येणार नाही. दुबार पेरणीचं मोठं संकट आमच्या समोर तयार होईल. त्यासाठी MSCBनं लाईट सुरू करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्यापुरती ज्या ठिकाणी बोर असते बोर विहीर आहे त्या ठिकाणी नदीचा उपसा बंद ठीक आहे तर ते बंद चालते.